महानगरपालिकेचं मतदारांना कोण गृहीत धरतंय काय? सगळं काय ते सगळं आतमध्ये असं आहे, आता सगळे मिळून खाऊचा प्रकार चाललाय का? एखादा नेता एखाद्या पक्षामध्ये किती दिवस राहतो हे आम्हाला सुद्धा माहिती नसते. ते आम्ही विचार करेपर्यंत तो त्यांचा पक्ष बदललेला असते. आता तर काय नवीन ट्रॅजेडी आम्ही बातम्या बघतो की नवीन ट्रॅजेडी आली आहे की एबी फॉर्म घेतात आणि डायरेक्ट माघार घेतात, दुसऱ्याला बिनविरोध करून देतात. म्हणजे आता मतदानाच्या मतदानाला हे काही अर्थ उरलेला नाही, किंमत नाही. आणि आता हे सगळ्यांना गृहीत धरून चाललेलं आहे. आपल्या मनासारखं काही होत नाही, काही करत त्याला काय आपल्या मतांना काही किंमत राहिली का नाही राहिली. आजच्या निवडणुकीत का लोकांना इंटरेस्टच नाही राहिला, कारण काही राहिलंच नाही इंटरेस्ट. म्हणजे त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात त्या पक्षात त्याला इंटरेस्टच राहिला नाही. तुमची या अतिशय वाईट परिस्थिती या वेळच्या इलेक्शनची आहे. कारण पूर्वी असं मतदान नव्हतं ना, असं कधी इलेक्शन पण झालेलं नव्हतं असं. त्यामुळं आम्हाला मतदान करण्याची इच्छाच नाहीये. ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. शहरात सध्या राजकीय वारं वाहत आहे आणि या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक विविध मुद्दे उपस्थित झालेले आहेत. शहरातल्या मध्यभागीवरती असलेल्या ट्रॅफिक जॅम, तसेच शहराच्या उपनगर भागात आणि मध्य भागातही वाढणारी गुन्हेगारी, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरती काय परिणाम होत आहे? सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात याचा काय फरक पडतोय का? आणि ह्या ज्या मंडई परिसरामध्ये आहोत, इकडे येणारे सगळे नागरिक खरेदी विक्रीदार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकी आता त्यांची या राजकीय परिस्थितीबद्दल, या निवडणुकीबद्दल त्यांचं मत काय. काकू इकडे भाजी विकतायत, कधीपासून विकताय काकू? झाले जन्मापासूनच घेतात मंडईतच जन्म आहे. 45 वर्ष झाली, तिसरी पिढी आमची. बर बर, काय वाटतं या महानगरपालिकेत? महानगरपालिकेचं मतदारांना कोण गृहीत धरतंय काय? सगळं काय ते सगळं आतमध्ये असं आहे, आता सगळे मिळून खाऊचा प्रकार चाललाय का? जे बिनविरोध चाललेला आहे, तर प्रत्येकानं असं विचार करतंय का? या निवडणुका म्हणजे काय झालंय, मतदारांना गृहीत धरलं जातंय का हे पहिल्यांदा विचार करावा लागेल. कारण नेते मंडळी वेगळं, पक्षांचं वेगळं, सगळ्यांचा आनंद चाललेला आहे. फक्त मतदारांना जे वाऱ्यावरती सोडलेलं आहे, इकडे जरा मतदारांना विचार करा. आम्हाला पण काहीतरी हक्क आहे, त्या हक्काचं उल्लंघन केलेलं चाललेलं आहे. बरं, का असं वाटतं तुम्हाला? अहो, आता कोण मतदारांना गृहीत धरतं का? एखादा नेता एखाद्या पक्षामध्ये किती दिवस राहतो हे आम्हाला सुद्धा माहिती नसते. ते आम्ही विचार करेपर्यंत तो त्यांचा पक्ष बदललेला असते. आता तर काय नवीन ट्रॅजेडी आम्ही बातम्या बघतो की नवीन ट्रॅजेडी आली आहे की एबी फॉर्म घेतात आणि डायरेक्ट माघार घेतात, दुसऱ्याला बिनविरोध करून देतात. म्हणजे आता मतदानाच्या मतदानाला हे काही अर्थ उरलेला नाही, किंमत नाही. आणि आता हे सगळ्यांना गृहीत धरून चाललेलं आहे. मतदान करणार का नाही? मतदान तर करावं लागेल ना, आमचा हक्क आहे तो आम्ही तो बजावणार आहे. आता कुठल्याच उमेदवारावरती जर विश्वास नाही तर मग मत कोणाला देणार? मत आता काय, जे आता बघायचं आता कोणाला मत देणार, त्यातल्या त्यात जो कमी खाईल त्यांना मत द्यायचं. खाणार तर सगळेच आहेत. काकूने आपल्या बरोबर काय प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, मात्र राजकीय कोणतीही भूमिका त्यांनी मांडलेली नाहीये. पण आता काय वाटतंय 40 मध्ये विकास काय झाला? काय होतं माहिती आहे तुम्हाला, खरं सांगतो, आम्ही सकाळजरण इथे असतो, संध्याकाळी काय मस्त आपल्या मनासारखं काही होत नाही, काही करत त्याला काय आपल्या मतांना काही किंमत राहिली का नाही राहिली. कशामुळे वाटतंय? काय आता दिसते ना दुनियाला सगळ्यांना, आपण काय वेगळं काय सांगणार आहे का? पण मतदान तर करावं लागेल ना काका, कोणाला काय जवळचे माणूस तो पडू अगर येऊ करायचं, हक्क ते दाखवायचं. आणि तुम्ही किती करा काय करा, नेत्यांनी सगळी राजकीय परिस्थितीची बिघड झालेली त्यांनीच केली असं वाटतं. दिसतंय डोळ्याला, आपण तोंडाने बोलून आपलं तोंड का वाईट करून घ्या. सगळ्या दाखवायचे प्रश्न आहे, बरोबर आहे की नाही? मुंबईमध्ये जर बघितलं ना तर मराठी आणि हिंदी असं लय मोठा प्रश्न असं पुण्यात आहे, दिसतो का तुम्हाला कधी? काय मुंबईत काय होतं माहिती आहे, राजकीय लोकांनी केलेले मराठा हे काय सगळे एकच आहे. काय शेवटी तो पण आपल्याला जन्म भारतातच दिलेले, तो भारतातच पोट भरतो. शेवटी काय राजकारणात आता काय आपण कोणाबद्दल कोणाला बोलण्यात काही अर्थच राहिला नाही. त्याच्या निवडणुकीबद्दल
आताच्या निवड म्हणजे लोकांना इंटरेस्टच नाही राहिला. कारण काही राहिलंच नाही इंटरेस्ट म्हणजे या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात, त्यामुळे इंटरेस्टच राहिला नाही. मतदानाला पण इथं राहिलं ना. आम्ही जिथे राहतो ना आता दत्तनगरला, आमच्या तिथे एकदम शांतता आहे. मतदान काय कारण रोज पेपरला वाचतो, रोज टीव्हीला बघतो आपण ना, की एवढं हे झालं की काय लोकांच्या मनावर परिणाम होतात. खरं आहे का? मतदान करावं लागेल ना. मतदान करायचं मग का उपयोग आहे त्या मतदानचा? काहीच तुम्हाला उपयोग माहिती आहे का नाही. उमेदवार किती आहेत? नाही मग आम्हाला काहीच माहिती नाही याबद्दल. आम्ही याबद्दल नो इंटरेस्ट आपल्याला. कुठल्या प्रभागात आहेत तुम्ही? आम्ही 38 नंबर जांभूळवाडी दत्तनगर. आमच्याकडे एवढा वार्ड नवीन झालेला आहे. म्हणजे आमचे एरिया आहे जांभूळवाडी जो एरिया आहे ना आमचा, पण तिथं एक पण अशी सुविधा नाही आहे किंवा काहीच नाही. काही म्हणजे काहीच नाही. कच्चा रोड आहे, पाण्याची सोय नाही, लाईट सारख्या जातात. आता अशा भागात आम्ही राहतो. आणि तो भाग गेली 2017 पासून तो भाग कॉर्पोरेशन एरियामध्ये आलेला आहे. तरी सुद्धा आम्हाला सुविधा नाही आहे. कॉर्पोरेशन टॅक्स घेतो पण सुविधाच नाही आहे. काय केलं आमच्याकडे तुम्ही येऊन बघा प्रत्येक आणि बघा काय परिस्थिती. जांभूळवाडी 38 नंबर वार्डात येऊन बघा तुम्ही. काय साधारणतः आजची राजकीय परिस्थिती वाटते तुम्हाला? महानगरपालिकेची निवडणुका सुरू झाल्यात पण तसा प्रचार दिसत नाही. असा प्रचार दिसत ना. म्हणजे एक वॉर्डमध्ये किती उमेदवार आहे त्याचा हिशोबच नाही म्हणल्यावर कसा प्रचाराचं हे राहावं असे ना. तुम्ही कुठल्या वार्डात? आम्ही 13 नंबरवर. किती उमेदवार आहेत? अजून मलाच माहित नाही किती उमेदवार आहेत. तरी 3-4 म्हणजे ओळखीचे आहेत तेवढे आहे डोळ्यासमोर. तर आता सगळे एकत्र झाले, मिक्स झाले, गिचमिट झाले असं वाटत नाही? पुढं त्यांचं काय होतंय, युती होती काय होते याच्यावर ठरवून त्यांनी विकास करावा एवढीच आमचं मत आहे. मंडईत काय विकास व्हायला पाहिजे? मंडईमध्ये विकास व्हावा म्हणजे स्वच्छता म्हणजे सगळं म्हणजे सर्व गोष्टी जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व व्हायला पाहिजे. काय वाटतं या निवडणुकीबद्दल? काय आता कुठले कोणी आले तरी शेवटी सगळं तेच असतं. काय फरक काय पडणार आहे कोणी आलं तर? फरक पडला पाहिजे ना. फरक पडला पाहिजे पण शेवटी फरक पडत नाही ना. फरक पडत नाही ना. पण आमच्यासारख्या गरिबांवर काय रे बाबा, काहीच फरक नाही. तो तर तुम्ही आपापल्या बोलल्यावर तुमच्या मतावर फरक पडतो ना. पुण्यातले पुन्हा बरं काय वाटतं या शहरातल्या ट्रॅफिक बद्दल? ट्रॉफिक फुल झाले, जास्ती झाले. कसं काय? काय कोण आडवी तिडवीच मारतय, कोण कुठं थांबतय. चालण्याची शिस्त अशी नाही, बाकी काय नाही. काय उपाययोजना केल्या पाहिजे का नाही? का आता पर्याय काय करणार आहे? रस्ते वाढवण्याशिवाय पर्याय काय? नो एंट्री केले सरकारने, मेट्रो केली आहे. मेट्रो केली, फिरून जायचं वळून यायचं. कोण नो एंट्रीत बसतंय, कोण मध्येच बसतंय. पण आता याच्यावर समस्या काय आहे? कारण मेट्रो केली आहे, बसेस आहेत, वेगवेगळे माध्यम आहेत. तुमचा पण धंद्यावर फटका पडलाय का नाही? होतोय ना, फटका होतोय ना. त्यात आता रस्ते पण कमी झाले. हा, रस्ते पण कमी झाले. रस्ते कमी म्हणजे आता काय लोकसंख्या वाढली, त्यात रस्ते गाड्या वाढल्या, रस्ते बी बारीक. राजकीय परिस्थितीबद्दल काय वाटतं सध्या? नाही काय ते सांगता येत आपल्याला. वोटिंग करता का नाही? वोटिंग करतोय. मत महत्वाचं आहे की तुमचं? हो आहे ना. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? काय मत तर देतोय आपण आपल्या माणसांना. पण वरती बसणारे राजकीय नेते काय आता वाटतं त्यांनी त्यांच्या पद्धतीत त्याच्यावरती बी मोठं वज असल्यागत आहे. कुठं काय करायचं, काय त्याची सिस्टीम ती करतात. आपल्या पद्धतीने आपण द्यायचं. ते तुम्हाला वाटते राजकीय? आता काही समजत नाहीये कोण कोणत्या पक्षाचा आहे आणि सध्या सर्व गोंधळ चालू आहे. बरं, पण फॉर्म भरायचे अर्ज शेवटचा दिवस संपला. आता लढत स्पष्ट झालेली आहे, कोण विरुद्ध कोण, कोण विरुद्ध कोण. तुमच्या भागात माहिती आहे का तुम्हाला उमेदवार कोण आहे? नाही ना, खरंच कन्फ्युजन आहे. कोण आहे माहित नाहीये. पण पहिल्यांदा मला असं जाणवतो की मी आता वोटिंग करायला नाही पाहिजे. कारण सर्व मिक्सच लोक आहे. कोणी पण आलं की सत्ता एकाच पक्षाची येणार आहे हे ठरलेलं आहे. म्हणजे मी तर म्हणजे माझ्या पाहण्यामध्ये असं आलेलं आहे की सध्या पुण्याला ना थोडं दुर्लक्ष केलं जात आहे. बरं, म्हणजे जे डेव्हलपमेंट व्हायला हवं ते काही झालं नाही. काय अपेक्षित आहे? म्हणजे जसं रोड प्लॅनिंग आहे, पाण्याची सोय, लाईटची. कुठल्या भागात येत? आम्ही बाळुंगे. नाही? हा, म्हणजे तिथे स्टेडियम आहे ना, त्या एरियात राहतो आम्ही. तिथे काय काय तुम्हाला वाटतं, काय काय विकास झाला पाहिजे, काय काय तिथे समस्या आहे? तिथे विकास हाच आहे की बस रोड प्लॅनिंग, रोड आणि पाणी. तुमची या अतिशय वाईट परिस्थिती यावेळच्या इलेक्शनची आहे. कारण पूर्वी असं मतदान नव्हतं आणि असं कधी इलेक्शन पण झालेलं नव्हतं असं. त्यामुळं आम्हाला मतदान करण्याची इच्छा नाही आहे.
आता कुणाला मतदान करावं हा प्रश्न आहे. कारण सगळे पक्ष एकत्र आलेत आणि काय कोणाला सजेशन द्यायचं, कोणाला मत द्यायचं हा प्रकार आता विचित्र झाला. त्यामुळे बदललं गेलंय सगळं. विचारधारा करायची. पूर्वी असा प्रकार नव्हता कधीच. पहिल्यांदा असा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यामुळे आता मतदान करण्याची इच्छा सुद्धा राहिली नाही. आणि याच्यापासून काय फायदा मिळणार काय करावं सांगा? लागेल ना, मतदान तर करायचं पण अधिकार आहे आपला. पण मला काय म्हणायचं, कशा करता करायचं आता हे असा प्रकार आहे ना शेवट. मग ते आपलं मत वाया जाणार आहे असा प्रकार होणार आहे आता. उपयोगच होणार नाही काय त्याचा. न केलेलं बरं ना त्यापेक्षा.